श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका नवीन माहितीवर व्हिडिओने घेऊन मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवत आहे. शैक्षणिक मार्गदर्शन पण हा व्हिडिओ आहे. चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच शैक्षणिक माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर मिळेल. व्हिडिओचा मुख्य विषय आहे की करिअरची दिशा ठरवताना नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करायला हवे आणि त्यासाठी कोणत्या एक्झाम द्याव्या लागतात आणि अभ्यासाची दिशा काय ठेवायला लागते, हे आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे. MST-CET फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि 12 फेब्रुवारी रोजी अंतिम दिवस असणार आहे फॉर्म सबमिट करायचा आणि तिची CET तुम्हाला द्यावी लागणार आहे. ती CET दिल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्र किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश शासकीय कोट्यातून मिळणार आहे. त्यासाठी या परीक्षेला फार अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याच अनुषंगाने आपण PCM आणि PCB या ग्रुपच्या संदर्भात काही महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट, महत्त्वाची माहिती, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. करिअरची दिशा ठरवताना नेमकं आपल्याला 10वी-12वीच्या आधीच नेमकं आपल्याला ठरवावं लागतं. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी-12वीच्या आधीच ठरवलेलं की आपल्याला सायन्स फॅकल्टीमध्ये जायचं आहे की इंजिनिअरिंग साईडला टेक्नॉलॉजी क्षेत्राकडे जायचं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ध्येय हे 8वी-9वीमध्ये असताना ध्येय पक्क मनात राहायला असायला हवं की आपल्याला एक तर इंजिनियर व्हायचं आहे की डॉक्टर व्हायचं आहे. या सर्व गोष्टींचा वारंवार विचार करत असताना विद्यार्थी गोंधळून जातात आणि त्यांना नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये हे करायचं आहे, करिअर करायचं आहे, ते त्यांना समजत नाही. ऐनवेळेस कोणीतरी मेडिकल लाईनला गेलं म्हणून आपण सुद्धा जायचं आणि आपला तो विषय समजत नाही, अभ्यासक्रम समजत नाही आणि आपण मध्येच तो विषय सोडून दुसरीकडे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी विद्यार्थी स्वतः डिस्टर्ब होतो. पण विद्यार्थ्यांच्या मनात एक पक्की खुणबाट बांधली गेली की आपल्याला इंजिनिअरिंग क्षेत्रातच जायचं आहे किंवा फार्मसी क्षेत्रामध्ये जायचं आहे, मेडिकल लाईनलाच जायचं आहे, तर विद्यार्थी हा त्या दृष्टीने, त्या ध्येयाने प्रेरित होऊन अभ्यास करत असतो, स्वयंप्रेरित असतो. इतरांनी सांगितलं मग आपण त्या क्षेत्रात गेलो ते आपल्याला ते क्षेत्र पचत नाही, म्हणजे आपल्याला त्या क्षेत्रातलं काही समजत नाही. आणि एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं तुला डॉक्टर बनवायचं आहे, आपल्याला पालकांनी सांगितलं तुला डॉक्टर बनायचं आहे, पण त्या विद्यार्थ्यांची मानसिकता तशी नसेल, त्याला मेडिकल लाईनला न जाता इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जायचं असेल तर त्याचं हे घुसमट होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ठाम ठरवावं की नेमकं आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. त्याच करिअरची दिशा ठरवताना हा आपला व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चला तर मग सुरुवात करूया मुख्य व्हिडिओला. गटाचा प्रकार नेमका, ग्रुप नेमका कोणता निवडावा. विद्यार्थी कन्फ्युजन असतात. 10वी-12वीच्या मार्कावरती जाऊन ते आपला ग्रुप निवडतात. नंतर त्यांना खूप पस्तावा होतो, अरे हे आपल्याला जमत नाही आहे, हे गणित खूप अवघड आहे. 8वी, 9वी, 10वीला आपण अभ्यासच केलेला नाही आहे, पण तरीसुद्धा आपण इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रात गेलो आणि तिथे आपल्याला फेल्युअर आलं, म्हणजे नापास झालं, तर खूप वाईट वाटतं. पण नेमकं PCM ग्रुप निवडा का PCB ग्रुप निवडावा हे स्वतः विद्यार्थ्यांनी ठरवावं. आपल्या मित्र, आपली मैत्रीण कोणता ग्रुप निवडते म्हणून आपण सुद्धा त्या ग्रुपमध्ये जायचं आणि तो विषय निवडायचा. तर पहिले तो विषय आपला पक्का आहे का, त्याबद्दल आपले जे पालक असतील त्यांच्याशी विचार विनिमय, आपले जे शिक्षक असतील ज्यांना आपण आदर्श शिक्षक मानत असू त्यांच्याशी चर्चा विनिमय करून, त्यांचा सल्लामसलत करून आपण ग्रुप निवडा की PCM ग्रुप निवडायचा MST-CET द्यायसाठी की PCB ग्रुप निवडायचा. या गोष्टींची वारंवार चर्चा करूनच आपण आपला ग्रुप निवडावा. ग्रुप निवडल्यावरती आपल्याला एक रस्ता दिसून जातो की आपण नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये करणार आहे का इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये करणार आहे, ते आपल्याला ग्रुप निवडल्यानंतर समजून जातं. मुख्य विषय कोणते असतात ते विद्यार्थ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे. PCMमध्ये कोणते विषय असतात महत्त्वाचे, अभ्यास कसा करायचा. PCBमध्ये कोणते महत्त्वाचे विषय असतात, अभ्यास कसा करायचा, याची विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. फक्त ग्रुप निवडायचा, परीक्षा आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, 1 ते 1.5 महिन्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळेल. पण नेमकं ग्रुप निवडताना आपल्या त्या विषयाबद्दलचा सखोल अभ्यास झालेला आहे का, अभ्यासक्रम नेमका कसा आहे का, नुसतं परीक्षेला फॉर्म भरला आणि परीक्षेला द्यायला गेले असं होणार नाही, याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायला हवी. हे सर्व ग्रुप निवडताना विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपली आवड बघायला पाहिजे.
आपली आवड नेमकी कोणत्या कोणत्या विषयामध्ये आहे, कोणते विषय आपल्याला अगदी सोपे जातात. गणित अगदी सोपा विषय जात असेल तर खुशाल तुम्ही इंजिनिअरिंग साईडला जायला काही हरकत नाही. गणित थोडंसं अवघड जात असेल तर मेडिकल लाईनला तुम्हाला जायला काहीच अडचण नाही. त्याचप्रमाणे सांगायचं तात्पर्य हेच की विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड स्वतः विकसित करायला हवी. इतरांच्या सल्ल्यानुसार, इतरांच्या मार्गदर्शनानुसार न जाता आपली आवड नेमकी कोणत्या विषयात आहे हे विद्यार्थ्यांना, 8वी-10वीच्या विद्यार्थ्यांना जसं समजतं तसं 10वी झाल्यानंतर टक्के जास्त पडून गेले तर ते टक्क्यांवरती न जाता फक्त आपल्या विषयाची पकड कशावरती ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. अभ्यासक्रमाचा प्रकार कसा आहे, तो आपल्याला खरंच झेपेल का, की आपला निर्णय चुकला आहे हे ग्रुप निवडल्यानंतर व्हायला नको. एकदाचा ग्रुप तुम्ही निवडला आहे, गेले चुकून मेडिकल लाईनला, MBBSला गेले, तिथं तुमचं होत नाही आहे, ताळमेळ बसत नाही, असं मधूनच वाटते की हा विषय सोडून द्यायला हवा होता, आपण मेडिकलला न जाता इंजिनिअरिंगला जायला हवं होतं, असं मध्येच वाटलं तर तुमचा वेळ, तुमचा पैसा आणि तुमचा अभ्यास जो झालेला आहे तो सुद्धा तुम्हाला विसरून जायला लागेल आणि नव्याने सुरुवात करायला लागेल. यावेळी तुम्हाला तुमचा खूप वेळ टाईमपास होऊ शकतो. त्यामुळे अभ्यासक्रम नेमकं कोणत्या ग्रुपचा कसा आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तो आपल्याला खरंच झेपेल का, की आपला निर्णय चुकीचा ठरतोय. या निर्णय घेताना 4 वेळेस तपासून बघा, अभ्यासक्रम बी तपासून बघा आणि तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या सल्ल्यानेच तुम्ही ग्रुप निवडा. विषयाची काठिण्य पातळी ओळखा. विषयाची काठिण्य पातळी नेमकी कशी आहे. मेडिकल लाईनला जायचं तर सायन्स फॅकल्टीमधल्या विद्यार्थ्यांना काही विषय असतात, त्यांची विषयाची काठिण्य पातळी समजायला खूप उशीर लागतो आणि मग मध्येच ते मेडिकल लाईन सोडून, MBBS लाईन सोडून, BHMS लाईन सोडून ॲग्रीच्या रस्त्याकडे वळतात किंवा मग फार्मसी लाईनकडे वळतात. नेमकं त्यांचं कन्फ्युजन होऊन जातं की नेमकं काय करावं काय नाही. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातले मुलं BEला ॲडमिशन घेतात, तिथं फेल होतात, नंतर ते सोडून वापस पुन्हा डिप्लोमाकडे पळतात. या गोष्टी सर्व विद्यार्थ्यांना झेपत नाही, अभ्यासक्रम झेपत नाही किंवा अभ्यासक्रम समजलेच नसतो, पण कुणाच्या सल्ल्यानं मित्र गेला म्हणून त्या मागं आपण जातो आणि ते आपलं नुकसान करून घेतो. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे की आपला विषय पक्का आहे ना, या विषयातच आपण पुढे जायचं. कोणी कितीही काही सल्ले दिले त्याचा प्रत्यक्ष अभ्यास विद्यार्थ्यांना करायचा असतो. त्यामुळे चांगले सल्ले घ्याच तुम्ही, त्याबद्दल वाटून घ्यायचं बोललेलं, पण आपल्याला जे पटतं त्याच क्षेत्रामध्ये जायचं, तोच ग्रुप निवडायचा. प्रवेश परीक्षा द्या, अभ्यासक्रम काढा, जुन्या प्रश्नपत्रिका चाळा. जर तुम्ही समजा MSc CETचा तयारी करत असाल तर जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका काढा, अभ्यासक्रम काढा. नेमका अभ्यासक्रम कसा करा, अभ्यासक्रम कसा आहे, आपला अभ्यास कशा रीतीने चालू आहे हे पाहणं गरजेचं आहे. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायला आवडेल हे विद्यार्थ्यांनी करायला हवे, त्याच क्षेत्राची निवड करावी. हे झालं करिअरची दिशा ठरवताना. आता आपण ग्रुप पहिला म्हणजे PCM ग्रुप, या साईडच्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघून घेऊयात. PCM ग्रुप म्हटलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. ग्रुप पहिला इंजिनिअरिंग साईडचा हा ग्रुप आहे. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचे क्षेत्र असं या ग्रुपचं म्हणजे वर्चस्व आहे. या PCM ग्रुप घेतला तर तुम्हाला इंजिनिअरिंग साईडला टेक्नॉलॉजी क्षेत्रात जाता येतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे यातले महत्त्वाचे विषय असतात. लॉजिकल विचार करणारे लोक, कॅल्क्युलेशन म्हणजे गणिताचा भरपूर सराव असणारे विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतात. गणित हा या ग्रुपचा महत्त्वाचा घटक असल्याने अभ्यासक्रमावरती आधारित गणितांचा भरपूर सराव असणं गरजेचं असतं या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर. या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या परीक्षा कोणत्या होतात तर JEE, MST CET आणि इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता. इंजिनियर कोण काय होऊ शकतं. तुम्ही हे ग्रुप घेतल्यानंतर, परीक्षा दिल्यानंतर तुम्ही इंजिनियर होऊ शकतात. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जाऊ शकतात, म्हणजे मोठा अधिकारी बनू शकता तुम्ही. पायलट होण्याचे तुमचं स्वप्न साकार होऊ शकतं. डेटा सायंटिस्ट तुम्हाला होता येऊ शकतं. असे एक ना अनेक चांगलं करिअर तुम्हाला यामधून घडू शकतं. साधारणतः 4 वर्ष तुम्हाला यासाठी द्यावे लागतीलच. विशेषतः मशीन्स आणि टेक्नॉलॉजीची विशेष आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र फार महत्त्वाचे आणि चॅलेंजिंग क्षेत्र आहे असं म्हणायला वावगं ठरणार आहे. आता दुसरा ग्रुप कोणता आहे तर जो आपण जाणून घेऊया. PCB, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी.
याला मेडिकल साईड असं म्हणतात. या ग्रुपचे विद्यार्थी शक्यतो मेडिकलला म्हणजे MBBS BHMS अशा क्षेत्रामध्ये जातात. मेडिकल व जीवशास्त्राचे क्षेत्र असं हे PCBचं क्षेत्र आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे 3 महत्त्वाचे घटक या विषयामध्ये येतात. थेअरी, डायग्राम्स तसेच विविध शास्त्रीय संकल्पना ज्या विद्यार्थ्यांना लगेच तोंडपाठ होतात, डायग्राम्स काढता येतात, थेअरीची विषयांवर पकड असते, हे जे विषय सांगितले त्याच्यावर पकड असते, ते विद्यार्थी या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात. पाठांतर व समज या महत्त्वाचा घटक या ग्रुपचा आहे. नीट तुम्ही देऊ शकता, NEET नीट, MSCET म्हणजे फार्मसीची देऊ शकता, ॲग्रीची देऊ शकता. तुम्हाला या क्षेत्रातून डॉक्टर बनता येतं, फार्मासिस्ट बनता येतं, नर्स बनता येतं, कृषी अधिकारी बनता येईल. साधारणतः 4 ते 5.5 वर्ष यामध्ये तुम्हाला द्यावे लागतील. मानवी शरीर, निसर्ग व सेवा आवडणाऱ्यांसाठी हे क्षेत्र फार महत्त्वाचं आहे. अशा रीतीने आज आपण करिअरची दिशा ठरवताना या मुख्य विषयाच्या अनुषंगानेच PCM आणि PCB या दोन्ही क्षेत्राबद्दल महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून बघितलेली आहे. उद्या दिनांक 12 फेब्रुवारी 2026 MSTCETचा फॉर्म भरण्याचा अखेरचा दिवस आहे. अजून ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म सबमिट करावा, जेणेकरून तुम्हाला ऐनवेळेस धावपळ होणार नाही. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट, इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्रातील महत्त्वाचे अपडेट, तसेच क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे अपडेट आणि विविध महत्त्वाच्या घडामोडी या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी याच उद्देशाने आपण हा YouTube चॅनल चालू केला आहे. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ अपडेट आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला लवकर पाहायला मिळतील. तुझं एवढंच. धन्यवाद. जय हिंद.